एखादी परीक्षा ऐन वेळी कॅन्सल झाली, लीक झाली किंवा पुढे ढकलली गेली तर विद्यार्थ्यांचा ट्रेन बस राहण्याचा खर्च आणि मानसिक त्रासाची भरपाई म्हणून सरकारने प्रत्येक विद्यार्थ्याला ताबडतोब 10,000 दिले पाहिजे। परीक्षा रिझल्ट जर एका महिन्यापेक्षा जास्त उशिरा लागला तर प्रत्येक विद्यार्थ्याला रिझल्टला जितके महिने उशीर होईल तितके महिने प्रति महिने 10,000 द्यावे लागतील। तुमचा इलेक्शनचा रिझल्ट एका महिन्यात तुम्ही लावता, 2 दिवसात तुमचा इलेक्शनचा रिझल्ट तुम्ही एका महिन्यात लावता। इलेक्शन साठी तुम्ही स्पेशल ट्रेन काढतात, मग या स्टुडंट साठी तुम्ही स्पेशल ट्रेन का नाही करत भरतीच्या वेळेस? का नाही करत? आणि दुसरी आता आमची मागणी, दुसरा आमचा मुद्दा, दुसरा आमचा अजेंडा 72 तासाच्या आत बॅकअप डे री एक्झामचं तुम्ही आयोजन केलं पाहिजे। प्रत्येक मोठ्या परीक्षेसाठी आधीपासूनच एक बॅकअप डे ठरला असला पाहिजे, म्हणजे जर परीक्षा कॅन्सल झाली तर पुढच्या 72 तासाच्या आत ती पुन्हा घेता येईल। विद्यार्थ्यांना आठवडे आणि महिने पुन्हा तोच मानसिक ताण सहन करायला लावू नका। तिसरा आमचा मुद्दा, हे जे OSM चालू आहे, ऑनलाईन चेकिंग, स्टुडंट्स आपल्या हाताने पेपर लिहित आहेत, चेक कसे होत आहेत, स्कॅन करून फोटो काढून, कसं काय होणार आहे ते? तर जर